ए वैब्या, तू झालं का नाही अजून? लवकर चल, पाऊस बिऊस येईल बघ. छत्री पण नाही आणली आपण. हा झालं, थांब 2 मिनिटे. ए वैब्या, तुझं होतंय का नाही? का मी जाऊ घरी? झालं ना, थांब ना 2 मिनिटं फक्त. बघू बरं कोणावर बोलतोय. 2 मिनिटं लावलेस. ओ इट्स स्नेहल. वैब्या, कोण आहे स्नेहल? अरे मलाच नाही माहिती. 2 दिवस झाले या पुरीचा मेसेज येतोय. जेवला का, तुम्ही लय भारी हात, भारी दिसता, अशी मेसेज करीत आहे. नुसती आवाज आहो करीत असते. अरे एक नंबर बोलत हा. वैब्या, मेसेज आलाय. काय आलं रे? ती विचारती तुम्ही लय कामात आहे का? नाही नाही, कामात नाही, तुझ्या संगत बोलत आहे म्हणा. मी कसल्या कामात आले? मी कशाला म्हणू, तूच दे रिप्लाय. दर. वैब्या, तू बोलतोय खरं, पण ही पोर कुठली आहे रे? अरे मला पण नाही माहित रे. तुला माहित नाही कुठली, मग कसं काय बोलतो? अरे आता ती बोलत आहे, मी पण बोलत आहे. तुला काय करायचंय? तू काय एवढा चौकशा करीत आहे? जळत आहे ना, जळक्या. हे पळे, मी का जळू? पण मला काय वाटतंय, ही 100% फेक आयडिया बघ. तू आता असंच म्हणणार. अरे तुला मित्राचं भलं झालेलं देखवत नाही. तुला काय, तुला आहे ते अंजी बोला, मला कोण आहे रे? आता ही बोलत आहे तर बोलू दे ना. ए बाबा, मला काय करायचंय, बस बोलत. मी चाललो घरी. ए रावल्या, अरे थांब, मी पण आलो. आता काय झालं? जा की बस बोलत. अरे ती गेली ऑफलाईन, तिला काहीतरी काम होतं. बरं रावल्या, आणि कुठली असेल रे ती? सांग ना. वैब्या, तो सूर्य आहे ना? हा अरे सूर्याच आहे. ए सूर्या, अरे थांब थांब. ए अरे कवा आला? तुला काय करायचं? हे सूर्या, अरे तुला किती कॉल केले, किती मेसेज केले, तू एकदा पण नाही बोलला. कोण तू? सारखा बाजूला, जाऊ दे मला. रावल्या, अरे हा आपल्या बरोबर असं का बोलला? आता मला काय माहित? चल त्याला जाऊन विचारू. अरे कशाला? तू नीट बोलाय पण तयार नाही आपल्यावर. अरे बोलल रे, मी आहे, चल तू. राहुल्या, ए राहुल्या, ए राहुल्या. मीने, याला काय झालं? ऐकून नाही ऐकल्यासारखं करतोय. आता मला काय माहिती? ए राहुल्या, बहिर आहे का तू? तुला ऐकायला येत नाही का? केवढा आवाज दिला मी तुला? हे सर, मला जाऊ दे. नाही जाऊ दे. अंजे, काय काम आहे, बोल पटकन. चिडचिड कायला करतोय? मी किती प्रेमानं बोलते ना तुझ्यावर. जाऊ दे, तुला नाही कळायचं. असं काय जे मला नाही कळायचं? सांग, नाही तर दिल पाण्यात ढकलून. वैभ्या, अरे काय झालं याला? अगं सूर्या नीट बोलला नाही म्हणून.
सूर्या, तू कधी आला गावाला? रात्री झालाय वाटतं. सकाळी भेटला होता आम्हाला. अगं पण तू आमच्या बरोबर असं बोलला ना जसं काय आम्हाला ओळखीतच नाही. त्याचा राग आलाय राहुल्याला. काय झालं? आता सूर्य नीट बोलत नाही आमच्याबरोबर. हांजे त्याला अजून असं वाटतंय की आमच्यामुळे भावना लांब गेली. अरे मग खरं काय ते सांगा ना त्याला. अगं पण तो ऐकून घ्यायलाच तयार नाही. एकतर भावना लांब गेली म्हणून तो आधीच दुःखात आहे, आणि वरून आम्हीच गद्दारी केली असं बंटीने त्याला सांगितलं. मग तो कसा ऐकणार? कुणी काय बी सांगू दे, जे आपली असतात ना ते आपल्याला सोडून कधीच जात नाही. ते 2-3 दिवस रुसतील, फुगतील, पण परत आपल्याकडे येतात. कारण जी आपल्या प्रेमाची माणसं असतात ना ती आपल्याला कधीच विसरत नाही. हांजे मला सगळं समजतंय, पण तो नीट बोलत नाही ग. याचा लय त्रास होतो मला. अरे राहुल्या, सूर्याची अवस्था आता अशी आहे ना की त्याला आपलं कोण आणि परक कोण हे नाही कळत. आणि याचाच तो बंटी फायदा घेतो. तू नको स्वतःला एवढा त्रास करून घे. या सगळ्याला ना तो बंटी कारणीभूत आहे. नाही, मी आमच्या मैत्रीमध्ये फूट नाही पडून देणार. त्या बंटीची घंटी कशी वाजवतो ना ते बघच. बरं, तुम्ही सूर्याला भेटायला चाललेत ना? चल आम्ही पण येतो. चालेल. वायब्या चल. सूर्या, अरे तू इकडे येऊन बसलाय ना रे, आणि हे काय करीत आहे? गोटे खेळतोय. येतो का? ए सूर्या, अरे नीट तरी बोला आमच्याबर. तुझ्या असल्या वागण्याचा ना लय त्रास होते आम्हाला. होतोय ना? मला काय सांगतो? हे बघ सूर्या, मला माहिती आहे तू हे काय बोलतोय ना ते सगळं बंटीचं ऐकून बोलतोय. अरे त्या बंटीचा प्लॅन आहे आपल्या मैत्रीमध्ये फूट पाडायचा. तुला एवढं कसं काय कळत नाही? अरे निदान त्या बंटीने येऊन सांगितलं तरी मला. शेवटी तुम्ही काय केलं? तुम्ही तर जीवलग मित्र ना माझे, पण नाही सांगितलं मला. तेव्हा मला कळालं जवळचेच धोका देतात. ए सूर्या, अरे काय मनाला वाटेल ते बोलतोय. अरे आम्ही का तुझ्या वाईटाचा विचार करू का? अरे बाबा, खरंच आम्हाला माहित नव्हतं, आणि आम्हाला जर माहित असतं तर आम्ही तुला सांगितलं नसतं का? आता एवढं पण विश्वास नाही राहिला का? विश्वासाच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका माझ्यासमोर. लय बघितलं तुमचा विश्वास. सूर्या, अरे तुम्ही तिघं लहानपणापासूनचे मित्र ना, आणि तुला आज कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि तू लगेच विश्वास ठेवलास. अंजे, तू यांची बाजू घेऊ नको. तुला नाही माहिती काय झाले ते. अरे सूर्या, मी यांची बाजू नाही घेते, पण खरं काय ना हे तुला कळलंच पाहिजे. नाही तर आयुष्यभर तू यांनाच दोष देत बसशील. अरे त्या दिवशी राहुल आणि मी अभ्यास करत बसलो होतो, आणि वैभ्याने आम्हाला सांगितलं की भावनाचं लग्न होतं. तेव्हा आम्हाला कळलं रे. आणि तुझं भावनाचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे काय आम्हाला माहित नाही का? झालं ना तुमचं? सारखा वा बाजूला. सूर्या ऐकून तर घे माझं. एवढं वेळ ऐकून घेतलं ना, लय नान पाजरलं तुम्ही. आता सरक, जाऊ दे मला.
कोण आहे रे? इकडं इकडं थांब, मीच आलो तिकडे थांब. ए वैब्या, चला की बाटा बाटा, ती मिनी जमली बघ. काय रे चिन्या? हा बोल, काय आलं? मला तुमचं काहीतरी कळालंय. काय कळालं तुला? तू आणि ती अंजी तिकडे त्यापाला काय करीत होती? ए चिन्या, देऊ का रट्टा एक? हा? तिला अंजी म्हणतोस मी, मोठी आहे ना ती. तिला का ताई म्हणू मी? मी तुझ्यापेक्षा मोठी आहे ना. मी तो रावराला पण तुझ्यापेक्षा मोठा आहे ना, त्याला म्हण ना मग दादा. ए चाभऱ्या, गपतो का? तुला शहाणी तिकडे त्यापाला घालतात हात हातात घेऊन बसली होती. तुला काय करायचंय रे? अरे हा, यांचं दोनचं ना जंगाट चालू असेल. अयो अंजे, हे पंग काय बोलते? काय नाही, जाऊ दे तू. हे रावल्या दा, हे फक्त आम्हालाच माहितीये. आम्हाला बटाटा खायला 10,000 रुपये दे, नाही तर अख्ख्या गावात बॉम्बाटा करेल का अंजीचं लावऱ्याचं लफडे ना रे गण्या. चिन्या, आता माझ्याकडे पैसे नाही, तू घरी ये, तुला देतो. मी नाही घरी बिरी आणत. एक काम कर, तू माझ्या घरी ये, मी तुला पैसे देते. तू काय घरी गेलती का ह्याच्या हात धरायला? मुक्कटाने देवळाच्या दारात ते. बर, देवळात येऊन तुला पैसे देते. जा आता, लय बोलली तर मिनीला जरा सांभाळून ने, नाही तर पडायची चिखलात. बया अंजे, हे पोंग तर लयच वाढीव आहे. 10 रुपये देऊन टाक, नाही तर गावात करील काही उद्योग. चिन्या, आओ मी काय म्हणत होते, बोल. रक्षाबंधन 2 दिवसावर आले तर मी गावाला जाऊ का? जा की मग, त्यात विचारायचंय काय? चालते. काय करतेस? आणि बॅग का भरते? अहो तुम्हीच तर म्हणाला की गावाला जा म्हणून. हा काय, मीच म्हणलो काय? हो. पण आता नाही जायचं. अहो पण आवाज नाही काढायचा तोंडात, नाहीतर बघ तुझं काय करतो ते. चल पाय दम माझा. नीट दाब की. एवढं खायला मिळतं तरी नीट दाबता येत नाही का? हात दे बघू. दे ग. हे काय काय दिलं ग तुझ्या आई बापांनी मला? देवळात नेऊन लग्न लावून दिलं नुसतं? अहो तुम्हीच म्हणला होतात आम्हाला कायच नको. तीच तर चूक झाली ना माझी.
सुरजा, इकडे काय करतोयस? काय नाही, आलतो असंच फिरत फिरत. हे बघ, मला तुझं दुःख कळतंय रे, पण असं किती दिवस रडणार आहे तिच्यासाठी? गेली ती आता, आणि असं पाण्यात उडी मारून ती काय परत येणार आहे का? ए बाई, येडीबिडी झाली काय तू? कोण पाण्यात उडी मारते आणि तिच्यासाठी? विसरलोय मी सगळं आता. विसर सगळं तू आता, ह्यातच तुझं भलं आहे. ह्या नाहीतर ह्या प्रेमात लय त्रास होतो रे. एखाद्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करावं आणि त्या व्यक्तीला त्याची किंमतच नसते. खरं आहे का तुझं? एखाद्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि समोरचा काय करतो? विश्वासघात. पण तू सावर स्वतःला. आता लय येतं, थांबू नकोस, जा तू घरी. भाऊ 2 मिनिटं कोंबडा सोडू का? अय, अजिबात कोंबडा सोडायचा नाही. कान पकड. अहो माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? नाही नाही, तुझी आयडिया नको आपल्याला. भाऊ ही आयडिया 1000% चालणार. तिकडे बघितलं का कोण आले? तीच ती माया, मोह माया. मग मी का तिच्या पप्प्या घेऊ का? अहो तुम्ही तिच्या कशाला पप्पे घेताय? तुम्ही अंजली अय, म्हणजे अहो तसं नाही भाऊ. समजा तुम्हाला मासा पकडायचा आहे, तर मासा पकडायला गळ लागेल आणि गळा लावायला गांडूळ लागेल, आणि तुमचा मासा पकडायला शिव गांडूळ वापरला तर सोच्या, आजच्या दिवस तुझा कोंबडा माफ. आजच्या दिवसच वेळ. अय अय माया, इकडे ये की. का? कशाला? बरं थांब, मीच येतो. कुठं चालली? अरे पाणी भरायला आलते, आता घरी चालले. अगं काय पाणी भरते? त्या आपल्या दोघांच्या आयुष्याचं नुसतं पाणी पाणी झालेलं असतं ना. म्हणजे? नाही म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर एवढं प्रेम करतो, तो व्यक्ती आपल्याकडे डुंकून बी बघत नाही. आता तुझंच बघ की, तुझं रावल्यावर किती प्रेम आहे अख्ख्या गावाला माहिती आहे. पण तो रावल्या नुसता अंजली मागा शेपूट बनून फिरत राहतो. हा भाऊ, मी त्या दोघांनी त्या दिवशी त्या टेपावर बघितले, ते बी हातात हात घेऊन बसलेले. म्हणून म्हणतोय त्याला आत्ताच मिळव, सांगून ना ते हिसकावून. आणि त्याच्यासाठी ना मी जेवढं म्हणतो तेवढंच करावं लागेल. म्हणजे कसं आहे, तुला तुझा रावल्या मिळेल आणि मला माझी अंजली मिळेल. मला माहितीये राहुलचं माझ्यावर लय प्रेम आहे, आणि त्याला हिसकावून मिळवायला मी काही बंटी नाही. आता आता काही नाही रे, गांडूळ लावला ना गाळाला, मासा अडकेपर्यंत थोडं थांबावं लागेल. चल कोंबडा बन.